नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. आरक्षणासाठी राज्य सरकार अनुकूल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत चर्चेनंतर ते आज विधानसभेत या संदर्भात निवेदन करताना बोलत होते. मराठा आरक्षणाचं प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे प्रलंबित असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार असून ही समिती दर 3 महिन्याला संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल असं त्यांनी सांगितलं. 605 वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाला शिष्यवृत्ती लागू करण्यात आली असून 3 लाख मराठा मुलींना कौशल्य प्रशिक्षण देणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातल्या मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची घोषणा केली. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मराठा समाजातल्या काही पोटजातींना आरक्षण असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर केल्या जातील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. कोपर्डी प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असून लवकरच याचा निर्णय येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान या चर्चेनंतर अबू आझमी आणि औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली. संविधानाप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी विधिमंडळात आज मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. ज्याप्रमाणे गुजरातमध्ये पटेलांचं आणि हरियाणामध्ये जाटांचं आंदोलन मोडून काढलं त्याप्रमाणे राज्यात मराठ्यांचं आंदोलन मोडून काढायचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेतही या मोर्चाचे पडसाद उमटले. मागील 2 वर्षांपासून मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचे राज्यभरात मोठे मोठे मोर्चे निघत असताना सरकारकडून फक्त दिशाभूल सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यसभेत आज सर्वसंमतीनं स्वातंत्र्य लढ्याचा आदर्श आणि मूल्यांचं अनुकरण करण्याचा संकल्प करण्यात आला. सभागृहानं देशाच्या सशक्त, आत्मनिर्भर, धर्मनिरपेक्ष लोकशाहीप्रती दृढ विश्वास व्यक्त केला. विविध सदस्यांच्या भाषणानंतर सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी हा संकल्प पारित केल्याची घोषणा केली. लोकसभेतही छोडो भारत आंदोलनाबद्दल चर्चा झाली. विविध सदस्यांनी केलेल्या निवेदनाद्वारे स्वातंत्र्य चळवळीतल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुंबई इथं यानिमित्त राष्ट्र सेवा दलानं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जी पारिख यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन मोर्चा काढला. विधानसभेतही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वातंत्र्य चळवळीतल्या हुतात्म्यांना आदरांजलीचा प्रस्ताव मांडला. सभागृहात मौन पाळून हुतात्म्यांचं स्मरण करण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी आज दुपारच्या सुमारास सुरक्षा बलाच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर ही चकमक झाली. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पुढच्या 3 वर्षात 1 कोटी लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी सांगितलं. कौशल्य भारत मिशनला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लवकरच राष्ट्रीय कौशल्य प्रमाणन मंडळाची स्थापना करण्यात येणार असून त्याअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण प्रमाणपत्र दिलं जाईल असं रुडी यांनी सांगितलं. उच्च न्यायालयानं मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत स्थगिती दिल्याच्या निर्णयाविरुद्ध शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षण कायदा 2004 नुसार पदोन्नती दिलेल्या मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत स्थगिती दिली आहे. त्या अनुषंगानं पुढील दिशानिर्देश ठरवण्यासाठी सर्व संबंधितांच्या बैठकीत ते आज बोलत होते. नांदेड जिल्ह्यातल्या सार्वजनिक वाचनालयांनी वाचनाचा प्रचार करण्यासाठी शाळा दत्तक योजना सुरू केली असून या योजनेचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते झालं. या उपक्रमांतर्गत सर्व शाळांना ग्रंथालयातून पुस्तकं दिली जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात वाचन संस्कृतीची चळवळ उभी करण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून